जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वे. समास 8वा. सूक्ष्मजीव निरूपण नाम. श्रीराम. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेणेची पाडे, तया मध्ये श्रीराम. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती, तेथेही आहे श्रीराम. त्या पुरते त्यांचे ज्ञान, विषय इंद्रिये समान. सूक्ष्म शरीरे विवरोन, पाहतो कोण श्रीराम. त्यास मुंगी महाथोर, नेणो चालिला कुंजर. मुंगी समुताचा पूर, ऐसे बोलती श्रीराम. ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे. समस्तांमध्ये जीवेश्वरे, वस्ती कीजे श्रीराम. ऐसिया किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार. अत्यंत साक्षेपी जो नर, तो विवरोन पाहे श्रीराम. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता येव्हडे. आयुष्यही तेणेची पाडे, उदंड वाटे श्रीराम. पक्षा येव्हडे लहान नाही, पक्षा येव्हडे थोर नाही. सर्प आणि मत्स्य पाही, येणेची पाडे श्रीराम. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे. त्यांची निर्धारिता अंतरे, कळो येती श्रीराम. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग. एक सुरंग एक विरंग, किती म्हणोनी सांगावे श्रीराम. येके सुकुमारे येके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे. सुवर्णासारिखी शरीरे, दैदिप्यमाने श्रीराम. ह्या विश्वामध्ये अनंत प्रकारचे जीव नांदत आहेत. रेणूहूनही सूक्ष्म किडे जे या सृष्टीमध्ये आहेत, ते आपल्या डोळ्यांनी दिसत सुद्धा नाहीत. अशा ह्या सूक्ष्मजीवांचे आयुष्यसुद्धा खूप थोडे असते. त्या सूक्ष्मजीवाची युक्ती आणि बुद्धीसुद्धा सूक्ष्मतम असते. असे नाना प्रकारचे जीव या सृष्टीमध्ये आहेत की जे आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत. परंतु श्रोते हो, एक गोष्ट मात्र समजून घ्या. या सूक्ष्मजीवांमध्ये अंतःकरण पंचक म्हणजेच अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पंचकाचे सूक्ष्म अस्तित्व असते. त्याची जाणीव फक्त आपल्याला होत नाही इतकेच. मुख्य म्हणजे या अंतःकरण पंचकाचे सूक्ष्म ज्ञान त्यांना निश्चित असते. इंद्रिय आणि त्यांचे भोग त्यांच्या लहानग्या सूक्ष्म देहापुरते तिथे असतात. परंतु या साऱ्यांचे विवरण कोणीच करून घेत नाही. या सूक्ष्म जीवांना पिटुकली मुंगी हत्तीसारखी अजस्त्र वाटते. आपल्या दृष्टीने मुंगी छोटी, त्यामुळे मुंगीला माणसाच्या मुताचा पूर, अशी एक म्हण प्रचलित आहे. अशी छोटी मुंगी त्यांना हत्तीसारखी वाटते. तर हे जीव किती सूक्ष्म असतील ह्याचा श्रोते हो, तुम्हीच विचार करा म्हणजे झाले. ह्या किड्यामुंगीसारखी लहान मोठी शरीरे सर्वत्र आपापला जीव सांभाळत नांदत आहेत. जो ज्ञानी पुरुष कष्टाळू असेल, तो ह्या साऱ्याचा ज्ञान पातळीवर वेध घेईल. विविध ग्रहगोलांवर आणि नक्षत्रांवर नाना प्रकारचे किडे आहेत. ह्या आपल्या मुंग्यांपेक्षा ते खूप अजस्त्र आहेत. त्यांचे आयुष्यही खूप उदंड असते. पक्षी, साप आणि मासे हे जसे लहान आहेत, तसेच आकाराने खूप मोठे सुद्धा आहेत. मुंगीपेक्षा देहाने अजस्त्र असणारे प्रचंड प्राणी या जगामध्ये नांदतात. फक्त निर्धारपूर्वक त्यांचा अभ्यास करायला हवा. त्यांचे नाना प्रकारचे वर्ण आहेत, त्यांना नाना प्रकारचे रंग आहेत. या सर्व प्रकारांची माहिती सांगणे कठीण आहे. काही खूप नाजूक, काही कठीण आणि कडक देहाचे, काही सोन्यासारखे चमकदार, दैदिप्यमान. भगवंताने हे सारे किडामुंगीपासून अजस्त्र प्राण्यांपर्यंत विविध आकाराचे देह निर्माण केले आहेत. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुणभेदे. अंतरी वसिजे अभेदे, एक रूपे श्रीराम. एक त्रासके एक मारके, पाहो जाता नाना कौतुके.
किती एक अमोलिके सृष्टीमध्ये श्रीराम. ऐसी अवघी विवरो न पाहे, ऐसा प्राणी कोण आहे. आपल्या पुरते जाणो न राहे, किंचित मात्र श्रीराम. शरीराचा आकार, आहार, आवाज आणि गुण या संदर्भात सर्व प्राणीमात्रांचे भेद असले तरी त्यांच्या देहात नांदणाऱ्या आत्म्यात मात्र अंशमात्र भेद नाही. ह्या प्राण्यांमध्ये काही चिडके, काही मारके असे भेद आढळतात. परंतु हे सारे मात्र आश्चर्यकारक आहे, अद्भुत आहे. या सृष्टीमधल्या जीवसृष्टीचे निरीक्षण केले तर हे भगवंताचे अमोल कौतुक कळेल. परंतु तसे निरीक्षण करणारा सहसा कोणी भेटत नाही. प्रत्येकजण आपल्यापुरते तुटपुंजे ज्ञान मिळवण्यात धन्यता मानतो. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा. ब्रह्मांडा बाहेरील नीरा, कोण पाहे श्रीराम. त्या नीरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती. त्या विशाळ जीवांची स्थिती, कोण जाणे श्रीराम. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव. पाहता याचा अभिप्राव, उदंड असे श्रीराम. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरांमध्ये शरीरे. नाना जीनस लहान थोरे, कोण जाणे श्रीराम. एक प्राणी अंतरिक्षी असती, तेही नाही देखिली क्षिती. वरीच्या वरी उडवून जाती, पक्ष फुटल्यानंतरे श्रीराम. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जळचरे. 84 लक्ष योनी प्रकारे, कोण जाणे श्रीराम. उष्णतेज वेगळे करूनी, जेथे तेथे जीवयोनी. कल्पनेपासून होती प्राणी, कोण जाणे श्रीराम. एक नाना सामर्थ्ये केले, एक इच्छेपासून झाले. एक शब्दा सरीसे पावले, उश्राप देह श्रीराम. एक देह बाजीगरीचे, एक देह वोडंबरीचे. एक देह देवतांचे, नाना प्रकारे श्रीराम. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले. एक उश्रापे पावले, पूर्वदेह श्रीराम. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणोनी सांगणे. विचित्र मायेच्या गुणे, होत जाते श्रीराम. श्रोते हो, तुम्हाला ठाऊक नसलेली एक गोष्ट सांगतो. या पृथ्वीवर एकूण 9 खंड आहेत. म्हणजेच 9 खंड मिळून ही अवाढव्य वसुंधरा निर्माण झाली. या पृथ्वीला 7 समुद्रांनी वेढा दिला. ब्रह्मांडात सुद्धा पाणी निर्माण झाले. हे सारे कोण पाहतो? ह्या पाण्यात असंख्य प्रकारचे जलचर आहेत. त्या असंख्य जीवांची परिस्थिती नेमकी काय आहे, कोणास ठाऊक आहे? उत्पत्तीचा स्वभाव काय तर जिथे पाणी आहे तिथे जीव नांदतो आहे. पृथ्वीवर तर असंख्य ठिकाणी पाणी आहे, त्यात असंख्य जीव आहेत. परंतु त्याचा वेध कोणी घेतला आहे? पृथ्वीच्या पोटात पाणी आहे, त्यातसुद्धा लहान मोठे अनेक जीव आहेत. ते तरी कोणाला माहीत आहे? काही प्राणीसदृश्य भले मोठे पक्षी पंख फुटल्यावर जे अकस्मात उडतात, ते इतके उंच जातात की ते पृथ्वीला पुन्हा पाहत सुद्धा नाहीत. 84 लक्ष योनीत जन्म घेणारे कितीतरी पक्षी, प्राणी, जलचर असे जे जीव आहेत त्यांना तरी कोण जाणतो? उष्ण अग्नी सोडला तर सर्वत्र जीव आहेत. कल्पनेतून सुद्धा प्राणी निर्माण होतात, हे किती जणांना ठाऊक आहे? काही प्राणी सिद्धीच्या सामर्थ्याने निर्माण होतात. काही जीव इच्छेपासून होतात. काही शापाने दग्ध झालेले देह मंत्राच्या उच्चारातून पुन्हा निर्माण होतात. म्हणजे काय तर शाप दिलेल्या जीवांना उशापातून पुन्हा देह प्राप्त होतो. त्यांना शब्दबळाने निर्माण झालेले असे म्हणतात. काही जादूगिरीतून देह निर्माण होतात. काही राक्षसी मायावी करणीने निर्माण होतात. काही देव निर्माण करतात. काही क्रोधातून निर्माण होतात. काही तपापासून निर्माण होतात. काही उशापाने निर्माण होतात. भगवंताची लीला अगाध आहे. किती म्हणून मी वर्णन करू? माया विचित्र आहे, म्हणून हे सारे घडते. नाना अवघड करणी केली,
कोणी देखिली ना ऐकिली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वई श्रीराम. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगेच गर्वे गेले, मी ज्ञाता म्हणोनी श्रीराम. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा, बुद्धी कंची श्रीराम. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडांमध्ये उदंड, प्राणी असती श्रीराम. आपल्या देहातील नकळे, माते अवघे कैंसे कळे, लोक होती उतावळे, अल्पज्ञाने श्रीराम. अणुरेणा ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य, त्यांच्या हिसेबे श्रीराम. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्ता याचे असती अनेक, जाणे सर्वही कौतुक, ऐसा कैंसा श्रीराम. देवानी हे जे अद्भुत विश्व निर्माण केले, मायेने अशी काही ठिकाणे निर्माण करून ठेवली की अशी निर्मिती आजपर्यंत कोणी पाहिली नसेल की कोणी ऐकली नसेल. ती आपण समजून घ्यायला हवी. पोटापुरती शिकून एखाद्या विद्येत कोणी पारंगत झाला तरी माणूस अहंकाराने फुलून येतो. मी ज्ञानी आहे अशी तो फुशारकी मारतो. असा माणूस नेहमी वाया जातो, हे लक्षात घ्या. फक्त अंतरात्मा ज्ञानी आहे, तो सर्व जीवांमध्ये आत्मा होऊन राहतो. त्याचा महिमा कळण्यासाठी बुद्धीची गरज आहे. परंतु निर्मोही बुद्धी कोणापाशी आहे? मूळ पंचमहाभूते, अहंकार आणि महत्त्व ही 7 आवरणे ब्रह्मांडाची आहेत. त्या ब्रह्मांडात राहणाऱ्या पिंडदेहाला सुद्धा 7 आवरणे आहेत. अशा या पिंडात असंख्य प्राणी राहतात. आपल्या शरीरात राहणारे इतर प्राणी आपल्याला कळत नाहीत. मग विश्वामध्ये नांदणारे असंख्य जीव आणि प्राणी कळणार कसे? माणसे मात्र थोडेसे ज्ञान जरी प्राप्त झाले तरी उतावीळ होतात. अणुरेणू इतके अतिसूक्ष्म जीव गृहीत धरले की माणूस विश्वा एवढा मोठा होतो. त्या सूक्ष्मजीवांच्या तुलनेने माणसाला प्रदीर्घ आयुष्याचा कालखंड मिळालेला आहे. त्या सूक्ष्मजीवांच्या चालीरीती, जगण्याचे आणि वागण्याचे नियम पुष्कळ प्रकारचे आहेत. ते कौतुकाने जाणून घेईल असा पुन्हा कोण आहे? ते ज्ञान पुन्हा कोणालाच नसते. धन्य परमेश्वराची करणी, अनुमाने ना अंतःकरणी, उगीच अहंता पापिणी, वेढा लावी श्रीराम. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जिणे, थोडे आहे श्रीराम. थोडे जिणे अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर आवघे पडाया, वेळ नाही श्रीराम. कुश्चिळ ठाई जन्मले आणि कुश्चिळ रसेची वाढले, यास म्हणती थोरले, कोण्या हिसेबे श्रीराम. कुश्चिळ आणि क्षणभंगुर, अखंड व्यथा चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर, वेडेपणे श्रीराम. काया माया 2 दिसांची, आदी अंती अवघीचीची, झाका तापा करून उगीची, थोरी व दाविती श्रीराम. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेके पवाडे, तोची धन्य श्रीराम. उगेची कासया तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम श्रीराम. अशी जीवांनी भरलेली अजब सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंताची करणी विलक्षणच आहे. माणसाला तिचे मूल्यमापन कधीच करता येणार नाही. हे ठाऊक असूनसुद्धा तीव्र अहंकाराची पापी नागिण त्याला विळखा घालून बसलेलीच आहे. इतरांना सारखी ती डंख करीत राहते. सूक्ष्म माणसाने या टीसभर कर्तृत्वाच्या अहंकाराला दूर सारावे. मग देवाची भव्य कलाकृती नीट पाहावी, त्याचे नीट विवरण करावे. परंतु माणसाचे आयुष्य एवढे अल्प आहे की त्याला
एका जन्मात हे विवरण करणे कधीच जमणार नाही. मुख्य म्हणजे आयुष्य तर अतिशय अल्प लाभलेले, देह तर क्षणभंगूर. तो देह मृत होऊन पडायला वेळ लागत नाही, तरीही माणूस निष्कारण गर्व मात्र करतो. हे मानवी शरीर घाणेरड्या जागी जन्म घेते. देह घाणेरड्या रसाने पोसला जातो आणि माणसे देहाला मात्र मोठा भाग्यवान समजतात. ते काय म्हणून हे अजून कळलेले नाही. देह काय किंवा संपत्ती काय 2 दिवसांची असते. हा खेळ क्षणभंगूर. जन्मक्षणी आणि मृत्यूक्षणी माणसाची फजितीच होते. परंतु झाकपाक करून देह मात्र सजवतात. स्वतःचा मोठेपणा 4 लोकात मिरवतात. परंतु कितीही मौल्यवान वस्त्रांनी देह जिवंतपणे झाकला तरी मृत्यू झाल्यावर देह उघडाच पडतो. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते. म्हणून विवेकाने मोठा होतो तो माणूस धन्य होय. मग उगीच कशाला तंटेबखेडे माजवावेत, अहंकाराने फुलावे. त्यापेक्षा देवाचा शोध घेणे हे सर्वोत्तम ठरेल, हे मात्र निश्चित. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीवरू निरूपण नाम समास 6वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.